मैं श्री कार्तिक बांगल सर को आमंत्रित करती हूँ मंच पर। आदरणीय विवेक सारडा सर, बसवराज जगाए, प्रिंसिपल LMTS वाढोना, बैंगलोर जी से मेरा निवेदन है कि वे आदरणीय BP सिंह एकेडमिक डायरेक्टर राजस्थान पोद्दार, इनका स्वागत करने के लिए मंच पर आए। I request Ajay sir. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या या प्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय आमदार संतोषदादा बांगर साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यास शाळा व्यवस्थापनाने निमंत्रित केलं असलं तरी मी या ठिकाणी आज एक पालक म्हणून देखील या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो आहे। कारण माझ्या दोन्ही मुली याच शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी निश्चितच आम्ही दोघंही समाधानी आहोत। हिंगोली शहरासारख्या छोट्या शहरामध्ये माउंट लिटरासारखी जागतिक दर्जाचं शिक्षण देणारी, अत्याधुनिक पद्धतीने शिक्षण देणारी अशी शाळा या ठिकाणी कैलासराव बांगर साहेब आणि त्यांच्या सहकारी यांनी चालू केलेलं आहे। निश्चितच ही हिंगोली जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे। अत्यंत चांगले असे विद्यार्थी या शाळेतून घडावे, त्यांचं भविष्य उज्ज्वल असावं यासाठी मी शाळा व्यवस्थापनाला तसेच सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। पुरेपूर प्रयत्न करू। खूप खूप धन्यवाद। Now we have another exciting segment, that is prize distribution. This is where we reward the winners. We have the prizes for the winners of Ukhani competition, bucket ball game, bindi game that we had taken during the Haldi Kumkum celebration. We are having the winners also. Third position goes to Reshma Gajanan Gawani. Second position is secured by Uma Shinde. And of course the first rank holder is Neha Jaiswal. I request all the 3, if they are present, to kindly come near to the stage. I repeat, Neha Jaiswal ma'am, Uma Suraj Shinde ma'am, Reshma Gajanan Gawani ma'am. Her a big round of applause since she is the topper for the Ukhani competition. या शाळेच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय बाबारावजी बांगर, आदरणीय राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे दिलीपराव चव्हाण, अजितदादा पार्टीचे बीडी बांगर, असं सांग लागेल ना, आमचा युवा सेनेचा प्रमुख आमचा राम कदम, आमचे रामकिशन दादा
गणेशराव बांगर, बिरजू भैया, फकीराजी मुंडे, पंढरनाथजी घुगे, काशीनाथरावजी बांगर, आमचे राहुल, त्याच्यानंतर आमचा संजयजी आणि इकडून अग्रवाल साहेब असतील, आखरे साहेब असतील आणि बाहेरून आलेले जी स्कूलचे मला वाटते की म्हाडा आणि पुण्याचे सर्व बॉस आणि या ठिकाणी हा जो एक स्कूलचा जो आदर्श आपल्या या हिंगोली जिल्ह्याला की मुलं कशी घडवायची, तर मला वाटते की हिंदुस्थानामध्ये 137 स्कूल आहेत, बरोबर आहे ना, आणि 150 आणि महाराष्ट्रामध्ये 37 आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटते की पहिल्याच वर्षी 3 नंबरचं जे आपण मान पटकवला त्याचा मान आमचे बंधू आदरणीय कैलासरावजी बांगर यांना भेटला, त्याबद्दल त्यांच्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवा. मित्रहो, आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की या ठिकाणी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपापले पालकवर्ग या ठिकाणी आपल्या चिमुकल्याचा डान्स बघण्यासाठी जे वर्षभर तुम्हाला सांगतो की त्यांनी कोण्या तरी सत्रामध्ये भाग घेतला आणि त्याचा आजचा सगळा आराखडा आज त्याला तुम्हाला सांगतो की स्टेजच्या वरती दाखवायचा असतो. स्टेज डेअरिंग कशाला म्हणावी हे मला वाटते की या स्कूलच्या माध्यमातून आपल्याला शिकायला भेटणार आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की जेवढे या ठिकाणी पालकवर्ग आलेत, माझ्या या पालकवर्गाला माझी एक विनंती आहे की लेकरांचा लाड जरूर करा, प्रेम जरूर करा, पण ज्या वेळेस तुम्हाला सांगतो त्यांचं शिक्षणाचं वय असतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मला तरी वाटते की आजच्या युगामध्ये मुलाला किमान 10वी पर्यंत तरी मोबाईलच्या बाजूला आपण दूर ठेवावं, हे मला वाटते की या ठिकाणी जरूर आपल्याला सांगायचंय. मोबाईलच्या दूर जर आपण ठेवलं आणि आजकाल ऑनलाईन तुम्हाला सांगतो की शिक्षण या ठिकाणी आपल्याला जागोजागी ठिकठिकाणी चालू आहे, तर मुलगा आपला ऑनलाईन शिक्षण शिकतोय का? मला वाटते की वारंवार त्या मुलापाशी जाऊन जर आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो की मुलगा ऑनलाईन शिक्षण शिकता शिकता गेम मध्ये जातो आणि गेम खेळतो. मला वाटते की आपण म्हणजे केजी तर 12वी पर्यंत, म्हणजे माझ्या भाषामध्ये तुम्हाला सांगेल की गाढवासारखी जर मेहनत जर तुम्हाला सांगतो जर त्या मुलाची KG 1 पासून तर 12वी पर्यंत जर मला वाटते की माझ्या पालकवर्गाने आणि शिक्षक वर्गाने जर घेतली तर 12वीच्या समोर तो मुलगा राजासारखा झाल्याशिवाय राहणार नाही, याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. पण आपल्याला त्या पद्धतीनं थोडंसं प्रेम, थोडासा लाड आपल्याला बाजूला करणं लागणार आहे, कारण की त्याला काहीतरी प्रगतीवर न्यायचं असेल, त्याला जर आपल्याला काहीतरी तुम्हाला सांगतो की बनवायचं असेल तर मला वाटतं की आपण त्याच पद्धतीनं त्याला शिकवलं पाहिजे. आणि मुलांनी सुद्धा तुम्हाला सांगतो कोणत्या तरी क्षेत्रामध्ये, आज आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो की 10वी पर्यंत आमचं शिक्षण झालं, आमची परिस्थिती कैलासरावला माहीत आहे, आणि तुम्हाला सांगतो की 1995ला कैलासरावजी आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो की कुस्तीमध्ये महाराष्ट्रामध्ये 48 किलोमध्ये मी प्रथम बसलो होतो. किती? 48 किलोमध्ये. आणि त्या कुस्त्या खेळता खेळता तुम्हाला सांगतो की आता या राजकीय आखाड्यातल्या कुस्त्या खेळायला लागलो आणि तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने त्याच्यामध्ये सुद्धा चितपट करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं कैलासरावचं कौतुक करावं की ज्या पद्धतीचं युनिट मला वाटते की आजूबाजूच्या परिसरात कुठंच असं युनिट नाही. हे धाडस मला वाटते की आमच्या कैलासरावनं केलंय, आणि हे कुणासाठी केलंय तर हे तुमच्यासाठी केलंय. मित्र ध्यानात ठेवा, आपले मुलं हे तुम्हाला सांगतो की आपल्या या हिंगोली जिल्ह्यामध्ये छोटा जिल्हा आहे, अतिशय बारीक जिल्हा आहे, आणि अशा जिल्ह्यामध्ये एवढं सुंदर असं युनिट या ठिकाणी तुमच्यासाठी खोललंय. म्हणून आपल्याला सर्वजणांना मला वाटते की 212 विद्यार्थी यावेळेस आपल्या पहिल्या वर्षी ऍडमिशन आहेत कैलासराव, पण निश्चितपणे या ठिकाणचं परिसर मला वाटते की 5.5 एकरामध्ये
आजूबाजूच्या परिसरामध्ये तुम्हाला सांगतो असं युनिट नाही, 5.5 एकरामध्ये युनिट आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी उभारले, पुन्हा एकदा आमच्या कैलासरावजी बांगरच्या बद्दल आपण सर्वजणांनी टाळ्या वाजून त्याचा गौरव करावा. मित्रो, हे शिकत असताना तुम्हाला सांगतो की आपल्या मुलाला आपल्याला वाटते की आपला मुलगा कुठेतरी प्रगती पथावर जायला पाहिजे. आज मला वाटते की आमचा वैभव IPS झाला. आज तुम्हाला सांगतो की मोठ्या पदावरती तुम्हाला सांगतो की पोहोचलाय. हेच सर्व आपल्या आई वडिलांना वाटते की माझा मुलगा मोठा व्हावा, आणि त्या मुलाला सुद्धा सांगायचे की आपल्या आई वडिलांचे जर स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे असतील तर मला वाटते की आपण दिवस रात्र मेहनत करून, आपली आई वडील कष्ट करतात आणि आपल्याला चांगल्या शाळेमध्ये ज्या पद्धतीने जी स्कूलमध्ये आपल्याला पाठवतात त्यांची मान गौरवाने आपण सगळ्यांना उंच करावी, हीच या ठिकाणी सांगतो. आणि जी स्कूलला माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व बालक वर्गांना, चिमुकल्यांना, पालक वर्गांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामध्ये 1 किंवा 2 पाल्य असल्यामुळे आपण त्यांचा थोडासा जास्त लाड करतो, आणि या शिस्तीचं महत्त्व खरंच पालकांना कळायला पाहिजे. हा जो संदेश सरांनी दिला आहे आपल्या भाषणामधून, तो पालकवर्गाने निश्चितच विचार करण्यासारखा आहे. आणि सर, आपल्या छोट्या जिल्ह्यातून निश्चितच ह्या शाळेतून मोठं कर्तृत्व घडेल अशी ग्वाही आम्ही आपल्याला देतो, आणि तुमच्या गौरवाचा मान आम्ही नक्कीच ठेवू. खूप खूप धन्यवाद सर आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल. Let us back to where we had left. We are still having the prizes for the Makar Sankranti event. Bucket ball game. Rank 2 holder was Ashwini Balaji Moge, and rank 1st holder was Kavita Khilladi. I request Seema ma'am to come forward and award Miss Ashwini Moge ma'am. Ashwini Moge ma'am, if you are present. Jyoti Magar, and rank 1st holder is Kanchan Vijay Rathi, and Grace Kanchan Rathi ma'am. Jyoti Magar ma'am. Yes, parents. The award we kept for annual day. जो अवार्ड रखे थे हमने एनुअल डे के लिए, ओपनिंग के लिए. मकर संक्रांती निमित्त घेतलेल्या कार्यक्रमात आपण एक अनाउन्समेंट केली होती. त्या अनाउन्समेंटनुसार एक प्राइज पेंडिंग आहे अजूनही. कोई प्राइज पेंडिंग नहीं थे. प्रशांत कंधारकर. I request ma'am, if you are present, kindly come forward, since you are the lucky draw winner. A big round of applause for her, since ma'am is present now. तालियों की आवाज स्टेज तक नहीं आ रही, बस. Lucky draw that we had taken during the Makar Sankranti event, Haldi Kumkum ceremony, where we had given all the parents a particular number and to be kept on the bowl. As we have just seen, bowl पे हमने सारे chicks रखे थे, and as we had promised, we will be opening one chicks on the day of annual day, which is today. आणि माउंट लिटेराच्या पैठणीचा मान जातोय. विचार मंचावर उपस्थित असलेले, आपापल्या क्षेत्रात दिव्यरूपी काम करत असलेले आदरणीय व्यासपीठ, मी इथं कुणाचं नाव घेत नाही. अनावधानं माझ्याच्यानं एखादं नाव राहिलं तर माझ्या स्कूलवर रोषण येताना येऊ नये म्हणून मी ते टाळत आहे. आणि खरं सांगते की तुमच्यापेक्षा तुम्हाला राग आला तरी चालेल,
तुम्ही जे आदरणीय आहेत त्याच्यापेक्षा मला माझे जे पालक मला जुडलेले आहेत, आमच्या स्कूलला जुडलेले आहेत, ते माझ्यासाठी अजून आदरणीय आहेत. तर आणि मी खरं हे सांगू इच्छिते की मी जुडण्याचं कारणही बी आहे की जिनं जी स्कूल केली आणि तिचं जे प्रयोजन होतं, मला इथं म्हणायचे की विद्वंचन नृपतंचन एवं तुल्य कदाचन, विद्वंचन नृपतंचन एवं तुल्य कदाचन, स्वदेश पूजितो राजा विद्वान सर्वत्र पूजितो. तर आपण की नाही पाहतो की राज्यस्तरीमध्ये राज्य आपले असतात की जे ते फक्त जे पूजले जातात ते राजकीय क्षेत्रातले, ते त्याच्या स्वदेशातलं आहे. अशा विद्वानाला जे कम्युनिकेशन होत नाही ते मी देव करू इच्छित होते, म्हणून मी इथं मुद्दाम आणि इथं काम करत आहे, आनंदानं आणि आनंद घेत आहे. आणि याच्यामध्ये मी सांगते की जे पालक आमचे 301 पालक जे जुडलेले आहेत, तर मी असं कधीच म्हणणार नाही की थोडा विद्यार्थीच जुडला आहे. त्या विद्यार्थ्यांसोबत पालकांचा विश्वास आणि त्यांनी जो आमच्यावर त्यांनी जे भविष्य आमच्या मुलांसाठी जे आमच्या विश्वासावर ठेवलेलं आहे ते पण जुडलेलं आहे. आणि त्याला तडानं जाऊ देण्याचं काम मी आणि आमची पूर्ण माउंट लिटरल जी स्कूल करत आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही आहे, कारण मराठी ही भाषाच अशी हृदयस्पर्शी आहे की ती भाषा मनापासून मनापर्यंत पोचतेच. आणि तुमचा संपर्क पालकांशी तेवढा चांगला आहे. पण खूप खूप धन्यवाद तुमच्या शब्दांबद्दल. Before going for the next speech, I would like to say something. Our guiding light, the true leader, I would like to share a few words about our Honorable Principal Ma'am Miss Kajal Mehta. She hails from Goa and has graduated in the field of arts from Goa. She has pursued her master degree in English and in education. She had started her career as a teacher in a missionary school in the year 2005, and she is in the education field for the last 17 years. Apart from her careers, she has received Acharya Chanakya Shikshavid Samman Award in the year 2020, which is listed in the World Book of Record, UK. She also has received Shiksha Padma Samman Award as Excellent Visionary Leadership in 2021, organized by All India Principal Association. Not only that, she has also received the award by Asian Education World for Best School of the Year 2021. I request our guiding star, the true leader, to address us, whose vision shapes our school and nurtures our dream. A big round of applause for our Honorable Principal Ma'am. I request Ma'am to address. Culture is the widening of mind and the spirit. Well said by Jawaharlal Nehru. It's an honor to have with us such a wonderful personalities, respected dignitaries, chief guest of today's function, Mr. Arvind Mundeji, Mr. Vivek Sataji, Parag sir, members of the management, Kailas Bangar sir, Vinayak Jadhav sir, Karthik sir, Ajay sir, Ravindra sir, Dilip sir, Baswaraj sir, BP Singh sir, Jyoti ma'am, Seema ma'am, and Surekha ma'am, Yogita ma'am, and all the other dignitaries, ladies and gentlemen, a warm and gracious welcome to each and every one of you to the momentous occasion of the inaugural annual function of Mount Litera Z School in Goli. This evening, we come together under the radiant theme
of Symphony of India, Ek Bharat, Shresht Bharat, to revel in the cultural vibrancy and artistic proficiency of our students who will be showcasing their talents in dancing and singing, painting a vivid picture of the harmonious diversity that defines our beloved India. As we stand here today on the threshold of our first annual milestone, Gunjan 2023-24, I am filled with an overwhelming sense of pride and gratitude for the journey we have embarked upon since the inception of our esteemed institution on April 18th, 2023. It has been a journey of discovery, growth, and transformation as we endeavor to lay the foundation of excellence in education and nurture the building talents of our students. Admittedly, the road has not always been smooth. It took a little time to find our footings after reopening of the school in June. But with the unwavering determination and perseverance, we overcame every challenge that came on our way. Our dedicated team of educators worked tirelessly to instill the love of learning in our students and provide them with a nurturing environment where they could thrive and flourish. Today, as we witness the performances of our students, I am filled with immense pride and joy at the remarkable progress that they have made over the past year. From the day they walked first through our doors to this moment, brimming with enthusiasm and energy, our students have undergone a remarkable transformation. They have not only excelled academically, but have also honed their artistic talents, developed leadership skills, and cultivated a spirit of empathy and compassion. Before we proceed further, allow me to share with you a brief overview of our academic and non-academic journey over the past year. Academically, we have introduced a range of initiatives aimed at fostering holistic development among our students. This academic year has been marked by remarkable academic achievements, demonstrating the dedication and hard work of both students and our faculty. Here are some key highlights. We introduced remedial classes, focusing on listening, speaking, reading, and writing, aimed to enhance the foundation skills of our students. These classes have significantly improved the handwriting and reading abilities of our students. Innovative programs were done. Our school implemented innovative programs such as phonics, abacus classes to enhance language proficiency and arithmetic skills among students. Additionally, the Wordsworth English Language Lab is introduced to foster language development across all grade levels. Our well-equipped science and maths lab have provided students with hands-on learning experiences, enabling them to understand complex concepts and principles effectively. Our students also participated in various competitive examinations, including Homi Baba Bal Vaigyanik examination and international level SOF Olympiads. I'm delighted to announce that several students qualified for the prestigious certificates and awards, showcasing their academic progress, and I'm really delighted to inform you that some of the students were selected in the second round. The names of the students are Durgesh Mungle, Shreyash Munde, Viraj Panapure, Ranveer Mutkule, Aniket Pandey, Khushi Bangar, Arush Gawane, Vedant Patange, Kavya Rati, Sarthak Gawane, Ritvika Patil, Vishwaraj Mutkule, Ranveer Khade, Anushka Dahale,
Siddhi Bangar, Abhinav Kirtankar, Ayu Biale, Pratik Aher and Prathamesh Jadhav. Coming to the events and celebrations, in the realm of extracurricular activities, our students have excelled beyond expectations, participating in number of celebrations, competitions and field trips throughout the academic session. From inter-school sports competitions to inter-class competitions, cultural celebrations, our students have showcased their talents and brought laurels to the school on numerous occasions. Some of the noteworthy events include the inter-school sports tournament. Our students actively participated in inter-school Kho-Kho and Kabaddi competitions held at Nanded, and they secured second position, showcasing their sporting talents. The participant students are Arya Wankhede, Ranveer Khade, Siddesh Rathi, Sai Bangar, Krishna Bangar, Samarth Tambile, Ashish Jadhav, Sarthak Gavane, Vishwaraj Mutkule, Abhishek Deshmukh, Parth Guge, Abhinav Kirtankar, Vignesh Bangar. And the girls were Kavya Rathi, Anushka Kapse, Rudrani Bade, Ritvika Patil, Soumya Shirsagar, Shriya Mutkule, Vaishnavi Mutkule, Shakti Munde, Bhakti Davle Bangar, Swara Jadhav and Swara Mahajan. Apart from this cultural celebrations, we celebrated various cultural festivals and occasions with great fervor and enthusiasm, including International Yoga Day, Independence Day, Teachers' Day, Diwali and Children's Day. Among others, there are many more. These celebrations served as opportunities to our students to showcase their culture, diversity and heritage. MLZS Hingoli organized a range of competitions including spell-bee competition, storytelling, Rakhi making, Mathmania, fostering creative and healthy competition among students. Additionally, educational field to places such as fire station, post office, court, bank and planetarium provided students with practical learning experiences outside the class. We had celebrations such as Ashadi Ekadashi, Mud Day, Investiture Ceremony, Janmashtami, Pola, Hindi Divas, Ganesh Chaturthi, Anant Chaturdashi. We had marvelous Garba night, Diwali celebration, Haldi Kumkum celebration and annual sports day. Looking ahead to the next academic session, I am thrilled to announce the expansion of Mount Literacy School Hingoli with the introduction of classes from playgroup to class 9. Our sprawling campus, spread across 5 acres of land, boasts state-of-the-art facility for both academics and sports, providing our students with the enriching learning environment that stimulates their curiosity and creativity. With dedicated grounds for various sports such as basketball, football and badminton, we encourage students to excel not only academically but also in extracurricular activities. Our diverse teaching staff, hailing from different states like Kerala, West Bengal, Jharkhand and Goa, brings wealth of experience and advertise our progress to the table. As we gear upon the next academic session, we are excited to announce that we will be expanding and ensuring a comprehensive education for the students at the stage of their academic journey. Let me tell you that the recruitments of the teachers for the next academic sessions have already started, and we have appointed some of the teachers from Jammu and Kashmir, Kerala and other states too. We take great pride in our faculty commitments
to providing personalized attention to every student. Our esteemed faculty comprises well-qualified teachers from diverse backgrounds, is committed to nurturing the potential of every child. They ensure that they receive the best possible education that prepares them for success in an ever-evolving global landscape, with the implementation of special remedial and coaching classes free of cost and conveniently available on campus after school hours. We strive to ensure that every student receive the support they need to succeed. We will be even starting with a foundation course which will be introduced in an upcoming session. At Mount Litera Z School, we believe in offering the well-rounded education that goes beyond the classroom. That's why we are introducing the after-class sports academy, including activities like horse riding too. Additionally, we will be launching day boarding facilities with the hostel accommodation for the convenience of the students. As a part of our commitment to providing enriching experiences, we will be organizing summer camp in May, offering students opportunities for skill building, creativity, and fun-filled learning. In alignment of our philosophy and holistic education, we follow a blend of NCERT syllabus with the Mount Litera curriculum, ensuring a comprehensive and a balanced approach to learning. To the parents considering Mount Litera Z School in Goli for their child's education, I extend a heartfelt invitation to visit our campus, witness our facilities, and become a part of a vibrant community. With our focus on holistic development, personalized attention, and a blend of NCERT with our Mount Litera curriculum, we are committed to shape the leaders of tomorrow. In conclusion, I extend my sincere gratitude to all the esteemed guests, parents, and our well-wishers who are here, who are being instrumental in our journey thus far. Your unwavering support and encouragement inspire us to strive for excellence every day, and we are truly grateful for your trust in us. Once again, I welcome you all to this evening celebration. Sit back, relax, and prepare to be enchanted by the remarkable talents of our students. Thank you. Jai Hind, Jai Bharat. A big round of applause for our Honorable Principal, ma'am. Your impact on our lives can never be forgotten. You always inspire us to do our best for the students. Thank you so much, ma'am, for being such a great and exceptional leader, for managing and the entire school and us distinctively. Let us begin this glorious occasion with devotional fervor by offering our prayer to Lord Ganesha. So put your hands together and welcome the Mount Literans for Ganesh Vandana.